हॅलो, स्क्रीन दिसतीये ना? ऐकू येतंय? स्क्रीन नाही दिसत आहे. अरे यार, आली की सांगा. हा, स्क्रीन शेअर करा मॅम. येस, दिसती? आता दिसते. हो, कधीपासून बोलत नव्हते मी. डायजेस्टिव्ह एन्झाइम चालू झालेलं ना? हो. हा, ठीक. अं, तर हे सलायव्हरी एन्झाइम लक्षात ठेवायचं. सलायव्हरी एन्झाइम कोणता आहे? टायलिन आहे, आणि दुसरं म्हणजे त्याचंच नाव आहे सलायव्हरी अमायलेज. यामध्ये ओरल कॅव्हिटी मध्ये कार्बोहायड्रेटचं डायजेशन चालू होतं. एवढे 2 वाक्य लक्षात ठेवायची. सलायव्हरी एन्झाइम्स कोणते आहे? टायलिन सुद्धा नाव आहे, पी सायलेंट आहे, PTYLAIN. टायलिन और सलायव्हरी अमायलेज कार्बोहायड्रेट डायजेशन स्टार्ट्स. ओके. त्याच्यानंतर गॅस्ट्रिक एन्झाइम पेप्सिन बिगिन्स. आता स्टमक मध्ये कुठलं डायजेशन मेन स्टार्ट होतं? प्रोटीनचं डायजेशन स्टार्ट होतं. एवढं लक्षात ठेवायचं. प्रोटीन आणि फॅटचं डायजेशन स्टमक मध्ये होतं. त्यानंतर पॅन्क्रियाटिक एन्झाइम्स अमायलेज फ्रॉम पॅन्क्रियास ब्रेक डाऊन स्टार्च अँड ग्लायकोजन इनटू द डायसॅकराइड्स. लायपेज फ्रॉम पॅन्क्रियास, आणि याच्यामध्ये फॅटचं फॅटी ऍसिड मध्ये, त्याच्यानंतर स्टार्च आणि ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर हे पॅन्क्रियाच्या एन्झाइम्समुळे होतं. त्यानंतर ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन अँड द कार्बोक्सिपेप्टिडाइज फ्रॉम द पॅन्क्रियास ब्रेक डाऊन पेप्टाइड्स इनटू अमिनो ऍसिड. म्हणजे आपण ट्रॅक होतोय मॅडम. चांगलं नेटवर्क आज तर काहीच प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. हॅलो, हा, येतोय आवाज. हा. आता तर ठीक आहे. हे मग जे मध्ये ब्रेक होत. सलायवाचं आपल्याला समजलं की कार्बोहायड्रेट डायजेशन सलायव्हरी अमायलेज मुळे. दुसरं जे पोटामध्ये जे होतं, आपल्या स्टमक मध्ये जे होतं, त्याच्यामध्ये आपल्याला 2 डायजेशन चालू होतात, प्रोटीन डायजेशन आणि फॅट डायजेशन. इथे कार्बोहायड्रेट डायजेशन होत नाही. कार्बोहायड्रेट डायजेशन हा क्वेश्चन विचारतात. कार्बोहायड्रेट डायजेशन कुठे होतं? ओरल कॅव्हिटी मध्ये. बकल आपल्या ओरल कॅव्हिटी मध्ये सुरू होतं. त्यानंतर दुसरं प्रोटीन डायजेशन अँड फॅट डायजेशन कुठे होतं? आपल्या स्टमक मध्ये होतं. त्याच्यासाठी हेल्प सगळे कोण करते? पॅन्क्रियास करतं आपल्याला. त्याच्यानंतर इंटेस्टायनल म्युकोजा, आणि मग नंतर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सगळ्यात केमिकल डायजेशन प्रॉपरली होतं. जसं कार्बोहायड्रेटचं ग्लुकोज मध्ये रूपांतर, फॅट्सचं फॅटी ऍसिड मध्ये रूपांतर, आणि प्रोटीनचं अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर. ही सगळी रूपांतराची सगळी शेवटचं केमिकल डायजेशन जे आहे ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. हे मात्र इम्पॉर्टंट आहे, ते मी एका शेवटी दिलेलं आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे नुसतं वाचून घ्या. हे जे आपलं स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन बघा, ओरल कॅव्हिटी मधून चालू झालं, तोंडामधून दातामधून आपण त्याचं चर्वण केलं, त्याच्यानंतर इसोफेगस मध्ये आलं, इसोफेगस मधून अन्न स्टमक मध्ये आलं, स्टमक मधून अन्न स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेलं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सगळे डायजेशन झाल्यानंतर ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये गेलं, लार्ज इंटेस्टाईन मध्ये अन्न सगळे ऍब्सॉर्प्शन न्यूट्रिएंट झाल्यानंतर जे आपल्याला नको आहे ते मटेरियल बाहेर टाकणारं जे मटेरियल आहे ते रेक्टम मध्ये येऊन थांबतं. इट इज द लास्ट पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. इट इज द आउटर ओपनिंग इज कॉल्ड द एनस. रेक्टमच्या खालच्या ओपनिंगला एनस म्हणतात. दिसेस डू नॉट गेट स्टोअर्ड हिअर. दे आर एक्सक्रीटेड व्हाया एनस ऍज सून ऍज दे रीच द रेक्टम. 2 स्फिंक्टर्स असतात रेक्टमला, इंटरनल स्फिंक्टर आणि एक्सटर्नल स्फिंक्टर. मी जे दाखवलेलं आहे एनल कॅनल आहे, वरचं जे आहे आतलं जे आहे इंटरनल स्फिंक्टर, एक्सटर्नल स्फिंक्टर. They open only when feces descend into the rectum and there is urge to defecate. ज्यावेळी डिफिकेटची अर्ज होते त्यावेळेला एक्सटर्नल स्फिंक्टर ओपन होतं आणि एक्सक्रीट केलं जातं. इन शॉर्ट, कार्बोहायड्रेट कन्वर्ट्स इंटू ग्लुकोज, प्रोटीन्स कन्वर्ट्स इंटू अमिनो ऍसिड अँड फॅट्स कन्वर्टेड इंटू फॅटी ऍसिड्स अँड ग्लिसरॉल. ओके. आता आपण एकदा योगिक पॉइंट बघू. योगिक पॉइंट ऑफ व्ह्यू, पोस्चर्स आर ऑलवेज परफॉर्म्ड इन द एम्प्टी स्टमक.
आपण बघितलेलं की ह्याच्यासाठी का उपयोगी आहे, की आपण किती तासांमध्ये त्याचं चर्वण होतं. आपण जसं बघितलेलं की स्टमक मधून अन्न 3 ते 4 तासानंतर खाली सरकतं. हे कशासाठी आपल्याला माहित पाहिजे, तर आपण ज्यावेळेला योगा करतो, कोणताही एक्सरसाइज करतो पोटाशी रिलेटेड, त्यावेळेला मिनिमम 4 ते 5 तासाचं अंतर आपल्या ह्याच्यामध्ये पाहिजे. कारण पोटामधून अन्न पुढे गेलं पाहिजे. जर पोटामध्ये अन्न आहे, 2 तासात आपण एक्सरसाइज केलं तर काय होईल, पोटातलं अन्न सगळं खवळलं जाईल, वरती गेल, व्हॉमिटिंग होण्याचे चान्सेस आहे, डायजेशन प्रॉपर होणार नाही आणि पुढं त्याचा फायदा होण्यापेक्षा त्याचा तोटा आपल्याला होईल. म्हणून काय करायला पाहिजे, राईट टाइम टू अटेम्प्ट द पोस्चर इन द मॉर्निंग एम्प्टी स्टमक मध्ये, ऑर कॅन बी डन 3 to 4 hours आफ्टर लंच इन द इव्हनिंग. ओके, म्हणजे 12 वाजता वगैरे खाऊन 5 वाजता केलं तर इट्स परफेक्ट, मध्ये काही न खाता. आणि नाहीतर मग एम्प्टी स्टमक मध्ये इज द बेस्ट टाइम. Pressure and the stretch are applied to the stomach, intestine, and abdominal wall when performing the postures. Due to this, blood supply to the digestive organs and their muscles tone improves. Okay. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते आसन उपयोगी पडतात. जर गॅसेस जास्त झाले असतील तर आपल्याला रेग्युलरली माहित आहे की पवन मुक्तासन रिलीव्स गॅसेस. पवन मुक्तासन काय करतं, गॅसेस रिलीव्ह करतं. त्यानंतर अश्विनी मुद्रा आणि मूलबंध जे आहे ते इम्प्रूव्ह द कॉन्ट्रॅक्शन ऑफ एनल स्फिंक्टर, thus prevent constipation, piles and cure them. अश्विनी मुद्रा आता मॅडम तुम्हाला हळूहळू शिकवतील, आय थिंक शिकवलं पण असेल की बंध कुठले आहेत किंवा कुठले कुठले मुद्रा. अश्विनी मुद्रा म्हणजे जे आपण अॅनलचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करतो, विपरीत करणीमधून जाऊन नंतर अश्विनी मुद्रामध्ये जातो, ती तुम्हाला शिकवतील मॅडम. तर पवन मुक्तासन आहे गॅस रिलीज करण्यासाठी उपयुक्त. तर अश्विनी मुद्रा किंवा मूलबंध जो आहे तो अॅनल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सेशन करतात. त्याच्यामुळे काय होतं की कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट केलं जातं. पाईल्स वगैरे मध्ये तर अत्यंत याचा चांगला उपयोग होतो. त्याच्यानंतर या आपल्या मूलबंधाचा उपयोग युरिनरी इन्कॉन्टिनन्स मध्ये सुद्धा खूप उपयोग होतो. जसं की आपले डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर लेडीज मध्ये प्रॉब्लेम होतात युरिनरी इन्कॉन्टिनन्सचे, तर ते रिलीव्ह करण्यासाठी मूलबंधाचा खूप चांगला होतो. अश्विनी मुद्राचा खूप चांगला उपयोग होतो. तर आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि आपले छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण याच्यातून रिलीज करू शकतो. नंतर इमोशन्स अफेक्ट द डायजेशन, म्हणजे तुम्हाला माहितच आहे ज्यावेळी राग आलेला असतो, ज्यावेळेला आपण खूप टेन्शन मध्ये असतो, त्यावेळी काय होतं, डायजेशन एकदम वीक होतं. त्यामुळं त्यावेळेला एकदम आपण भराभर खाल्लं तर मग सगळ्या पोटाला त्रास होऊ शकतो, डायजेशनवर खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. मग योगासन, प्राणायाम, ध्यान एक्सेट्रा स्टडीज माइंड अँड इमोशन्स विच इम्प्रूव्ह द डायजेशन. आणि त्यामुळे जर आपण डिस्टर्ब माइंड मध्ये असलो त्यावेळी अर्धा तास जरी आपण थोडी आसन, प्राणायाम, मेडिटेशन केलं तर डायजेशन प्रॉपर होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्या डायजेशनवर कोणताही वाईट इफेक्ट होणार नाही, जर आपण हे रेग्युलरली करत राहिलो तर. त्याच्यानंतर धौती कर्म जे आहे, वमन, वस्त्रधौती, क्लीन आउट स्टमक क्लीन आउट करण्यासाठी आपल्याला षटकर्म सांगितलेले आहेत. मॅडमने शिकवलेत का बघा की षटकर्मामध्ये आपल्याला वेगवेगळे कर्म सांगितलेले आहेत. वमन धौती सांगितले, त्याच्यामध्ये वमन आहे, त्याच्यामुळे ऍसिड जादा प्रमाणात ऍसिड असेल तर ते बाहेर घालवण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. वस्त्रधौती आहे, त्यामुळे स्टमक क्लीन करण्यासाठी उपयोग होतो. त्यानंतर शंख प्रक्षालन एक आहे की ज्याच्यामध्ये आपण पाणी पितो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आसन करतो. तर ते आसन, पाणी प्यायची 2 ग्लास पाणी, मीठ घालून, लिंबू घालून जे केलेलं असतं पाणी आपण मिश्रण, ते 2 ग्लास घ्यायचं. त्याच्यानंतर एक 6 आसनांचा सेट असतो तो करायचा. मग पुन्हा थोडा गॅप घ्यायचा, पुन्हा 6 आसनं करायची, 2 ग्लास पाणी घ्यायचं, आसनं करायची, जोपर्यंत आपलं इंटेस्टाईन, जसं तुम्हाला ड्रेनेज माहितीये ना, ड्रेनेज मध्ये आपण ते औषध घालतो, औषध घातल्यानंतर जोपर्यंत पूर्ण स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत ते औषध घातलं जातं आणि ते ड्रेनेज क्लीन केलं जातं. तसं आपलं स्मॉल इंटेस्टाईन क्लीन करण्याचं काम हे शंख प्रक्षालन करतं. पण ते व्यवस्थित चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली करावं. घाई गडबडीनं कुठेही करू नये. आपल्याला सगळे आपले पॅरामीटर्स चेक करून मग शंख प्रक्षालन करावं. जर शंख प्रक्षालन केलं तर त्याच्यासारखं क्लिनिंग प्रोसेस, डिटॉक्सिफिकेशन जी प्रोसेस आहे ती कोणतीही नाही. जर तुम्हाला बीपी वगैरे नसेल तर यातला मेन ड्रॉबॅक आहे, ज्यांना हायपरटेन्शन आहे ते शंख प्रक्षालन करू शकत नाही. का? कारण त्याच्यामध्ये आपण मीठ घालतो.
ओके. त्यानंतर बस्ती जे आहे क्लीन आउट रेक्टम अँड अॅनल कॅनल. बस्ती काय करतो, रेक्टम आणि अॅनल कॅनल क्लीन आउट करतो. बस्तीमध्ये सुद्धा आपल्याला आता शिकवतील तुम्हाला षटकर्म, त्यावेळी तुम्हाला ते सगळं समजून जाईल. ओके. साइड बाय साइड आहे, आपल्याला ते शिकवलं की आपण इकडे बघायचं, इकडे बघितलं की तिकडे शिकवायचं, म्हणजे तुम्हाला ते कोरिलेशन करता आलं पाहिजे. नवली क्रिया आहे, षटकर्म शिकवलं त्याच्यामध्ये नवली आहे. उड्डियान बंद आहे, उड्डियान बंदामध्ये काय करतात, पूर्ण पोट आत घेतलं जातं, नाभी सकट पूर्ण, म्हणजे म्हणतात की नाभी जी आहे मागच्या स्पाइनला लागली पाहिजे. तो पूर्ण आत घेतला जातो, तो उड्डियान बंद आहे. अग्निसार क्रिया आहे. अग्निसार क्रिया पण माहित असेल तुम्हाला, पायावर उभं राहायचं, दोन्ही हातांनी नीवर उभं राहायचं आणि पुढं मागं स्ट्रोक द्यायचे. त्याच्यामुळे सुद्धा डायजेस्टिव्ह फायर चांगली होण्यासाठी हेल्प होते आणि पोट सुटलेलं असेल तर ते कमी होण्यासाठी सुद्धा त्याचा चांगला उपयोग होतो. Agnisar produce very good effect on the liver, stomach, pancreas and also helps to maintain the sugar level in the diabetes. खूप चांगली क्रिया आहे आणि आपण रेग्युलर माणसं आरामात करू शकतो. 100 त्यांनी ग्रंथामध्ये दिलेत, पण आपण 15 to 20 चे 3 राऊंड जरी घातले तरी आपल्यासाठी इनफ असतं अग्निसार क्रियामध्ये. ओके. तर असे वेगवेगळे आपले जे षटकर्म आहेत त्याचा उपयोग आपल्याला होतो. त्याच्यानंतर आपण कधी आसन करायला हवं त्या 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 दृष्टीने सुद्धा आपल्याला योगा कधी करायचा, एक्सरसाइज कधी करायची, त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला ते हेल्पफुल ठरतं. त्याच्यानंतर कुठली कुठली आसनांमुळे कुठे कुठे काय काय इफेक्ट होतो. आता बघा, तुमच्या पोटाचे आसन आहेत, पवन मुक्तासन करताना तुमच्या कुठल्या कुठल्या अवयवांवर दाब येतोय, त्यामुळे कोणते हॉर्मोन सिक्रेट होतं, कोणते एन्झाईम सिक्रेट होतील, त्याच्यामुळे डायजेशन कोणतं प्रॉपर होईल. जर तुम्ही हे व्यवस्थित स्टडी केलं तर तुम्हाला आसन करताना तुम्ही ते पूर्ण सायंटिफिकली कराल आणि त्याच्यावर बरोबर. आता समजा डायबिटीस आहे तर त्याच्यामध्ये पॅncreasची सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे, तर ती सिच्युएशन माहित असेल तर त्याच्यावर जोर देण्यासाठी आपण काय काय आसन करावे लागतील. जसं मंडूकासन आहे जे डायबिटीस मध्ये उपयुक्त आहे, तर बरोबर पॅncreasवर आपला जोर कसा येईल त्याच्यानुसार आपल्याला कसे कसे इफेक्ट चांगले येतील ते आपल्याला जर चांगलं व्यवस्थितरित्या सायंटिफिकरित्या करायचं असेल तर आपल्याला थोडीफार अॅनाटॉमी फिजिओलॉजी माहित असेल तर आपण त्याच्यावर चांगलं कार्य करू शकतो. म्हणून आपण अॅनाटॉमी फिजिओलॉजी शिकायची आहे. ओके. एक आहे हे ओपन होते का बघूया, चांगली क्लिप आहे. एक मिनिट हा. हे ओपन होते का बघूया, झालं तर ठीक आहे. एक व्हिडिओ आहे, 2-3 व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे होते, म्हणजे लक्षात नाही. आता नाही झालं तर पुढच्या याला दाखवू, नो प्रॉब्लेम, पण ते दाखवायचं. दिसतोय हे व्हिडिओ दिसतोय. मॅम तुम्ही स्क्रीन नाही शेअर केलेली, ती तुमच्या पीडीएफच शेअर आहे. मग काय करू मी आता, इथे मला हा, पूर्ण स्क्रीन शेअर करताना ती जी स्क्रीन दिसते ना ती शेअर करा. स्क्रीन शेअरच्या ऑप्शन वर जा. एक मिनिट हा. हा हा, ओके ओके. हा, आले, आता दिसते. येस. दिसतेय ना. हा, हो. ऐकू येते का बघा, आवाज नाही, येतोय. आवाज नाही येते. आवाज काय येत नाही, आवाज यायला पाहिजे. हा, आता थोडा येतोय. जरा मोठा करते अजून. चालेल.
बघा जर ऍटलीस्ट तुम्हाला हे कळलं तरी बास आहे. हम्म. तीन प्रकारच्या ग्लँड्स, पॅरोटिड, सबमॅन्डिब्युलर, सबलिंग्वल. ओके. अंडरस्टूड. जरी तुम्ही शीर्षासन केलं आणि तुम्ही जे चॉकलेट खाल्लं तर ते तिकडून खालीच जाणार आहे, उलट बाहेर येणार नाहीये. त्याचं कारण हे आहे, कारण पेरिस्टाल्सिस एका दिशेनं जात असतं. ओके, नीट ऐका. येस. ऐकायला येतच नाहीये. ही शेअर करते तुम्ही आणि बघाच ते. जरा सुद्धा कळत नाहीये काय चाललंय. मला इथे फुल आवाज येतोय का खरं? नाही, आवाज मला नाही तर येते पण नाही. कळतंय बऱ्यापैकी ओके ओके. लेबल्सने. हा, याच्यामध्ये तुम्हाला आणखी शंका असेल तर मग विचारा आणि पुन्हा घरी जाऊन बघा. Since the esophagus does not have a protective mucus layer like the stomach and esophagus are separated by a sphincter. It relaxes when a bolus is pushed from the esophagus into the stomach and then contracts to prevent acid and food from going back up. Gastric juice consists, among other things, of hydrochloric acid, the enzyme pepsin, the intrinsic factor for the digestion of fat. Stomach. Food also contains bacteria that can damage the body. The components of hydrochloric acid are able to destroy harmful bacteria. In addition, hydrochloric acid converts pepsinogen, also released by the gastric glands, into pepsin. Pepsin is able to break down proteins in the stomach. Intrinsic factor is needed, which is produced by the gastric glands. The
fiber must combine with intrinsic factor. Then it can be absorbed later by the small intestine. B12 helps keep the body's nerve, blood cells healthy and helps make DNA. It also contains gastric lipase, an acid-resistant enzyme for fat digestion. In the stomach, gastric lipase splits a triglyceride into a free fatty acid and a diglyceride, whereby only the free fatty acid can be absorbed by the body. More effective fat digestion takes place in the small intestine. Through gastric juice and stomach movements, which take place approximately every 20 seconds, the individual boluses are mixed to a semi-fluid mass of partly digested food, the so-called chyme. इथे झालं ते चाईम झालं. ओके. The chyme cannot enter the duodenum at first because there is a sphincter at the stomach exit. The pyloric sphincter resembles the esophageal sphincter. The pyloric sphincter opens only a few millimeters so that larger pieces remain inside the stomach. In the first section of the small intestine, the duodenum, bile, and pancreatic secretions are mixed with the chyme via the ampulla of Vater. Pancreatic juice contains numerous digestive proenzymes and enzymes. In order for these to do their job, a higher pH value than that of the stomach is necessary. For this reason, pancreatic juice contains sodium hydrogen carbonate. Hydrogen carbonate is able to neutralize the acid in the chyme and thus produce the optimum pH value. व्हॅल्यू पीएच ची व्हॅल्यू 7 to 8 मध्ये हे करण्यासाठी, कारण स्टमक मध्ये ऍसिड झालंय की नाही, मग पॅन्क्रियास मधून सोडियम बायकार्बोनेट सिक्रेट होतं आणि पीएच व्हॅल्यू मेंटेन केली जाते. Of 7 or 8. Pancreatic juice also contains proenzymes. It is only through enterokinase, released by the duodenum wall, that the proenzyme trypsinogen becomes trypsin, which can split proteins and activate other trypsinogens. We also found alpha amylase, which we had already found in the mouth. It now does the rest regarding the splitting of carbohydrates, which it converts into maltose and isomaltose. Furthermore, pancreatic lipase is able to split triglycerides into two free fatty acids. The gastric lipase, as we've seen before, can produce only one free fatty acid. The pancreatic lipase can cleave triglycerides excellently because the bile breaks the fats down into tiny droplets. This is called emulsification. Numerous other enzymes are part of pancreatic juice, but these will not be explained in detail here. हे बघा इथे दिसेल तुम्हाला, ही लिव्हर आहे. ओके, हा जो आहे स्टमकचा भाग आहे, बॉडीचा भाग आहे आणि ही पॅन्क्रियाची टेल आहे. ओके, आणि इकडून हे स्मॉल इंटेस्टाईन गेलं. क्लिअर झालं हे. Gall bladder. By the liver cells and transported to the gallbladder. The bile is stored in the gallbladder and finally added to the food in the duodenum via the ampulla of Vater. The pancreas also releases juice via the ampulla of Vater. The small intestine consists of 3 sections: duodenum, jejunum, and हा, हे तुम्हाला नीट कळलं नव्हतं ना, चित्र आता लक्षात येईल. हे जे आहे, हा वरचा भाग आहे, हा डिओडिनम आहे, हा जेजुनमचा आहे आणि हा इलियमचा आहे. ओके, या अशा मध्ये हे सगळं सिच्युएटेड असतं स्मॉल इंटेस्टाईन, आणि हे जे आहे इकडून बाजून आहे हे लार्ज इंटेस्टाईन. ओके, ileum. The ileum continues into the large intestine
in the right lower abdomen. The duodenum and the jejunum have circular folds to increase the contact surface with the food. These circular folds extend about 1 centimeter into the lumen of the small intestine. These folds are covered with small finger-like projections called villi. Villi increase the surface considerably. Villi are about 1 millimeter long. Each villus contains blood capillaries and a lymphatic capillary called lacteal, which we will see later. The nutrients marked green here are absorbed by the villus and transferred to the blood Typhoon. capillaries. Some nutrients, such as glucose, do not require a carrier. They are transported freely in the bloodstream. Other nutrients, such as iron, require transport proteins like transferrin. Fats are transported by chylomicrons, which are lipoproteins. The triglycerides to be transported are virtually enclosed in the lipoprotein. Microvilli. They multiply the intestinal surface considerably. The microvilli absorb nutrients and transport them to the inside. ओके, हे फक्त मायक्रोविलाय कुठे दिसतात? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये दिसतात. हे सरफेस एरिया वाढवतात त्याचा. The last part of the small intestine is the ileum. It does not have, unlike the duodenum and jejunum, circular folds. The ileum absorbs electrolytes, such as calcium, for building bones, hair, and teeth. Trace elements, such as zinc, for sperm production and the immune system. Vitamins, such as B12, for the formation and maturation of red blood cells. And remaining bile acid, which is transported back to the liver via the bloodstream. As with the esophagus, the food is transported by peristalsis. In contrast, segmentation contractions serve to mix the chyme, which is shown here in yellow and red, to make it easier to see the mixing process. The large intestine is thicker than the small intestine. It is about 1 meter long and surrounds the small intestine. The small intestine is connected to the large intestine via the Bowheen's valve. It opens when chyme is to pass from the small intestine to the large intestine. The large intestine does not have any villi like the small intestine because most digestible substances have already been absorbed in the small intestine. However, the large intestine has an estimated 100 billion bacteria inside. They are important for many other tasks, such as the production of vitamins and the decomposition of fiber for the body's energy production. Many of these bacteria are an important part of the immune system by killing harmful germs. Through peristalsis, the chyme is transported from the ascending colon to the transverse colon to the descending colon. On its way through the large intestine, water is removed from the chyme. Furthermore, mucus is added for proper excretion of waste.
Substances that cannot be absorbed through the small intestine or the large intestine remain in the rectum and are finally excreted through the anus. थोडक्यात कळलं सगळं? हो. हा, म्हणजे काय होतंय तसेच आपण ऍक्च्युली रेस्पिरेटरीचं पण केलेलं आणि हार्टचं पण केलेलं, आपण ते करूया ऍक्च्युली. आता होतंय का बघू, नाही तर मग नंतर एक 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 हे झाल्यानंतर ते करूया, म्हणजे तुम्हाला ती सिस्टम एकदम परफेक्ट कळून जाते. कुठून कसं काय होतंय, अगदी ते छोटे छोटे हे सोडून द्या, पण बाकीचं मेन आपल्याला जरी कळलं की कुठून कुठलं एन्झाईम सिक्रेट होतंय, कशात मिक्स होतंय, त्याच्यानंतर ते कुठून जातंय स्मॉल इंटेस्टाईन टू लार्ज इंटेस्टाईन, कसं होतंय, मेन काम कुठं होतंय, आपल्याला मेन क्वेश्चन असणार आहेत, एकदम आतपासून कुठले विचारणार. पण आपल्याला सुद्धा माहित पाहिजे ना काय काय होते काय नाही, त्याच्यासाठी मी एवढं डिटेल मध्ये सांगितलंय. पण आपल्याला मेन तरी माहित पाहिजे की कसे आहे आपले बॉडीमध्ये, कसे फिट आहेत सगळे ऑर्गन्स, कुठे सिच्युएटेड आहेत, त्याच्यानुसार आपण आसन घेताना कशावर आपल्याला जोर द्यावा लागेल, एवढं जरी आपल्याला कळलं तरी आपल्याला इनफ आहे. ओके. ठीक आहे, आज आता आपण दुसरं चालू करू. अर्ध्या तासात काय होणार? एक्सक्रिटरी सिस्टीम चालू करूया. ओके, त्याच्याशी रिलेटेड. मॅम स्क्रीन चेंज करायला लागेल तुम्हाला. हो हो, करते. आली? हो. ठीक आहे, आता आपण थोडंफार प्रमाणात बघितलं की एक्सक्रिटरी सिस्टीमची आपण लार्ज इंटेस्टाईनचा एक बघितला. आता हा क्वेश्चन विचारू शकतो बघा, व्हॉट इज एक्सक्रिटरी सिस्टीम? एक्सक्रीशन मीन्स डिस्कार्डिंग और एक्सपेलिंग अनवॉन्टेड सबस्टन्सेस. हे रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो, चालू आहे. Excretion means discarding or expelling unwanted substances or waste products out of the body. Excretion म्हणजे काय? कुठले पण अनवॉन्टेड सबस्टन्सेस जे बॉडीला उपयोगी नाहीये, मग ते कोणत्याही रूपामध्ये असतील, ते बाहेर टाकणं म्हणजे एक्सक्रीशन. ओके, द प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम इज कंटिन्युअसली गोइंग ऑन इन द सेल्स ऑफ द बॉडी. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सेलमध्ये सुद्धा जे बाहेर मेटाबॉलिझम चालू असतं ते सेलमध्ये चालू असतं, आणि त्याच्यामध्ये खूप सारे वेस्ट प्रोडक्ट सुद्धा रिलीज होत असतात. द सेल्स टेक ऑक्सिजन, ग्लुकोज, प्रोटीन्स, फॅट and other nutrients from the blood to carry out their functions and eliminate water, carbon dioxide, urea and other waste materials in the blood. तर जे काही वेस्ट मटेरियल असेल, जसं काही कार्बन डायऑक्साइड असेल, युरिया असेल, वॉटर असेल, काहीही असेल, तर ते सगळं ब्लड मध्ये एक्सक्रीट केलं जातं. स्टोरेज ऑफ दिस वेस्ट मटेरियल्स इन द ब्लड इज हार्मफुल, पण ते ब्लड मध्ये स्टोरेज करणं चांगलं नाही है ना, ब्लड मधनं सुद्धा वॉश आउट होणं गरजेचं आहे. दिस अनडायजेस्टेड फूड नीड टू बी एक्सपेल्ड फ्रॉम द बॉडी, आणि हे जे आहे हे बाहेर जाणं गरजेचं आहे. त्यासाठी वेगवेगळे एक्सक्रिटरी ऑर्गन्स बनवलेले आहेत, जसे की युरिया वगैरे जाण्यासाठी युरिनरी ऑर्गन्स बनवलेले आहेत है ना, कार्बन डायऑक्साइड बाहेर जाण्यासाठी लंग्स बनवलेले आहेत. आता आपण बघितलं अनडायजेस्टेड फूड बाहेर जाण्यासाठी लार्ज इंटेस्टाईन बनलेलं आहे. जसं आपण बघितलं की लिव्हर मध्ये सुद्धा डिटॉक्सिफिकेशन होतं, म्हणजे जे शरीरासाठी हार्मफुल सबस्टन्सेस आहेत ते बाहेर काढण्यासाठी सुद्धा एक ऑर्गनची गरज आहे, तर ते सुद्धा आहे. आणि स्किन थ्रू माहितच आहे आपल्याला खूप सारे जे नको आहेत ते सगळे
गोष्टी बाहेर पडत असतात, तर ते सुद्धा स्किन. म्हणून कुठले एक्सक्रिटरी ऑर्गन्स म्हणजे आपल्या समोर फक्त लार्ज इंटेस्टाईन किंवा युरिनरी ऑर्गन्स नाही येता कामा नये. एवढे सगळे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत हे लक्षात ठेवा. युरिनरी ऑर्गन आहे, लंग आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, लिव्हर आहे, स्किन. ओके. आता आपण त्यातले आपण लिव्हर आणि हे वगैरे बघितलेलं आहे. त्यातलं आपण आता फक्त युरिनरी ऑर्गन्स बघणार आहोत. नंतर स्किन आपल्या ह्याच्या येतील. आपले सेन्स ऑर्गन्स आहेत ना, त्यावेळी स्किन घेतलं जाईल. लिव्हर आपलं झालेलं आहे. ओके. लंग्स पण झालेलं आहे. लार्ज इंटेस्टाईन पण आता सांगितलेलं आहे. आता युरिनरी ऑर्गन्स. Urinary system capacity is maximum in compared to the other system. That's why it is the main excretory system. Okay. याची मॅक्झिमम कॅपॅसिटी असते अदर सिस्टीम पेक्षा, म्हणून ही मेन एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये मानली जाते. युरिनरी सिस्टीम और रिनल सिस्टीम प्रोड्यूस, स्टोअर अँड इलिमिनेट युरिन. किडनी याच्यामध्ये दोन प्रकारच्या किडनीज असतात. थांबा आपण चित्रावरून बघूया. आता हे बघा एक्सक्रिटरी सिस्टीम कशी असते हे लक्षात ठेवा. असे किडनी शेप्ड असे दोन हे किडनी असते. आपली बीन असते की नाही, आपली राजमा किंवा चवळी समोर आणा तर तुम्हाला ती बरोबर समजेल की त्याचा शेप कसा असतो. तर अशा किडनी बीन सारखा शेप असतो, बीन सारखा शेप असतो. हे दोन किडनी असतात. त्याच्यानंतर हे इथून जे खाली आहे, जसं की अन्न आपण तोंडातून खाल्ल्यानंतर खाली जायला इसोफेगस आहे, तसं इथे जे झालेलं फिल्टर जे झालेलं आहे ते खाली जाऊन इथे साठायला इथे फक्त युरेटर दिलेले आहे की जे काही आहे ते इथून जाऊन इथं साठावं. तर इथे आहे ब्लॅडर, इथून दोन्हीकडून आलेलं आहे. इथे ब्लॅडर आहे आणि इथे युरेथ्रा आहे आणि मग ओपनिंग मधून युरिन एक्सट्रॅक्ट केली जाते. सॉरी. आणि इथे मध्ये जे आहे ते रिनल आर्टरीज आहे. ओके. इकडून अवॉर्टा म्हणजे इथून ब्लड प्युरिफिकेशन साठी दिलं जातं ना, ते ह्याला जोडलं गेलेलं आहे. ओके. रिनल वेन आहे, रिनल आर्टरी आहे, वेना केव्हा आहे, अवॉर्टा, त्याला ते जोडलेले असतात. अवॉर्टाचेच भाग होतो त्यातला एक हा भाग होतो, किंवा वेना केव्हाचे भाग होतो तो त्यातला एक भाग होतो. आता ही किडनी काय आहे बघूया. lie on the posterior wall of the abdomen, one on each side vertebral column, behind the peritoneum and below the diaphragm. म्हणजे मागच्या बाजूला ज्यावेळी आपल्याला किडनीमध्ये किडनी स्टोन वगैरे होतं त्यावेळी मागं का दुखतं, कारण ती मागच्या बाजूला सिच्युएटेड असतात, पोस्टिरियर वॉलला सिच्युएटेड असतात ऍब्डॉमेनच्या. ओके. व्हर्टिब्रल कॉलमच्या दोन्ही साईडला दोन असतात. कधी पण बघा ज्या वेळेला पेन जे आहे मागून पुढपर्यंत येतं, ज्या वेळेला असं मागून पुढपर्यंत येतं ना, ते 100% किडनी स्टोनशी रिलेटेड असतं. तर हे बीन शेप्ड असतात, रेडिश इन कलर असतात, वेट 100 ग्रॅम असतं, लेंथ 10 to 13 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर वाईड, 2 to 4 सेंटीमीटर थिक आहे. ॲड्रिनल ग्लँड इज सिच्युएटेड ओव्हर इच किडनी. या किडनीच्या वर इथं दिलेलं नाहीये. असे छोटे छोटे त्रिकोणी टोपीसारखे एक ग्लँड असते, त्याला ॲड्रिनल ग्लँड म्हणतात. त्याचा रोल खूप आहे. आपण ज्या वेळेला एंडोक्राइन ग्लँड शिकू त्यावेळेला आपल्याला ते सगळं समजेल. तर ह्याच्यावर हे सिच्युएटेड असतात. सुप्रारेनल ग्लँड सुद्धा म्हणतात त्याला, ॲड्रिनल ग्लँड म्हणतात. किडनी इज कंपोज्ड लार्ज मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर नोन ॲज द नेफ्रॉन. आणि ह्याचा जसं की आपल्या लंगचा मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर कोणता आहे, कुणाला आठवते का? लंगचा सगळ्यात लहान स्ट्रक्चर कोणता आहे? Alveoli. अल्व्हिओला. व्हेरी गुड. परफेक्ट. तसंच आपला जो एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, किडनीचा मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर कुठला आहे? नेफ्रॉन. ओके. हे आपल्याला विचारू शकतात. एक साधे बेसिक क्वेश्चन आहेत की लंगचा कुठला? अल्व्हिओला आहे. किडनीचा कुठला? नेफ्रॉन. त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम ज्यावेळी आपण शिकू त्याच्यामध्ये विचारतील नर्वस सिस्टीमचा कुठला? तर न्यूरॉन. तर हे शब्द आपल्याला लक्षात पाहिजेत, कन्फ्यूज व्हायचं नाहीये बिलकुल. किडनी इज कंपोज ऑफ लार्ज मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर नोन एज द नेफ्रॉन. नेफ्रॉन छोट्या छोट्या नेफ्रॉन ही किडनी बनलेली असते. नेफ्रॉन 1 मिलियन नेफ्रॉन प्रत्येक किडनीमध्ये असतात. किती असतात? 1 मिलियन नेफ्रॉन ईच किडनीमध्ये असतात. आता नेफ्रॉन बघूया आपण काय आहे. नेफ्रॉनची हे कशी असते बघूया पहिल्यांदा. नेफ्रॉन कन्सिस्ट ऑफ ट्यूब्युल्स, वन एंड क्लोज्ड अँड द अदर एंड ओपन इनटू द कलेक्टिंग ट्यूब्युल्स. आता तुम्ही हा जर व्यवस्थित बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला नेफ्रॉनचं हे नेफ्रॉन आहे.
हा जो एक आहे असे नेफ्रॉन आहे, असे मिलियन ऑफ नेफ्रॉन एका किडनीमध्ये असतात. ओके, आता या नेफ्रॉनचे सुद्धा वेगवेगळे पार्ट्स आहेत. ओके, एका बाजूनं हा ओपन असतो, एका बाजूनं क्लोज असतो, म्हणजे एका बाजूनं तो जोडलेला असतो. आता याच्यामध्ये बघा, ऍफरंट आर्टिओल्स आहेत, इफरंट आर्टिओल्स आहेत, ग्लोमेर्युलस आहे. ही जो असा गोल दिसतोय हा बॉमन्स कॅप्सूल म्हणतात. त्याच्यातून आपली जी किडनीतलं हे आहे ते फिल्टर वगैरे केलं जातं, त्याच्यासाठी हा उपयोग होतो. त्याच्यानंतर डिसेंडिंग लिम्फ ऑफ द लूप ऑफ हेनले आहे, असेंडिंग लिम्फ ऑफ द लूप ऑफ हेनले आहे. ओके, आणि मग त्याच्यानंतर हे इकडून जाऊन हे कलेक्टिंग ट्युब्युल्स मध्ये येतं. म्हणजे इकडून हे असतं हे ओपन असतं आणि इकडून असतं हे क्लोज असतं. म्हणून एक बाजू ओपन असते, एक बाजू क्लोज असते. आणि हे जे आहे ही जी आहे ही बॉमन्स कॅप्सूल आहे. ओके, बॉमन्स कॅप्सूल कशाने बनलेली असते? माल्फिजियन बॉडी मिळून बनलेली असते. एवढं डिटेलचं लक्षात ठेवायचं नाही की नेफ्रॉन आहे, हे नेफ्रॉन जे आहे हे वेगवेगळ्या ह्याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. हे फक्त हा पूर्ण आहे ना, हा एक नेफ्रॉन आहे, याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. मग याच्यामध्ये ग्लोमेरुलस आहे, हे बॉमन्स कॅप्सूल आहे, हा लूप ऑफ हेनले, ह्याला पूर्ण लूप ऑफ हेनले म्हणतात. हा डिसेंडिंग लूप आहे, असेंडिंग लूप आहे. वर जातोय तो असेंडिंग लूप, खाली जातोय तो डिसेंडिंग लूप. हा लूप ऑफ हेनले आहे, हा डिसेंडिंग लूप ऑफ हेनले आहे, असेंडिंग लूप ऑफ हेनले आहे. हा जो आहे हा बॉमन्स कॅप्सूल आहे, आणि ग्लोमेरुलस आहे, आणि माल्फिजियन बॉडी, म्हणजे ही सगळी जी मिळून जी बनते ती माल्फिजियन बॉडी. ग्लोमेरुलस आणि बॉमन्स कॅप्सूल मिळून जी बनेल ती माल्फिजियन बॉडी म्हणतात. तर हे सगळे स्ट्रक्चर आहेत, त्यातले आतले स्ट्रक्चर आहेत. आणि असा एक हे बनून काय होते, नेफ्रॉन बनून खूप सारे मिलियन ऑफ नेफ्रॉन एका किडनी मध्ये सिच्युएटेड असते. ओके, कळलं? किडनी मध्ये झालं. आता किडनी मधून खाली जे आलेले आपण आता बघितलेलं ते युरेटर. 2 युरेटर असतात, दोन साइडला 2 युरेटर. ट्यूब लाईक स्ट्रक्चर अटॅच अबाउट टू द किडनी अँड बिलो द युरिनरी ब्लॅडर. फक्त किडनी आणि युरिनरी ब्लॅडरचा मधला पोर्शन जो किडनी मधून आलेलं जे मटेरियल आहे ते ब्लॅडर मध्ये सोडतो, तो युरेटर असतो. एवढंच लक्षात ठेवायचं. त्याचा मोठा काहीही रोल नाही. 25 सेमी लॉंग, 3 to 4 mm इन डायमीटर. डायमीटर खूप लहान असतं, त्यामुळे स्टोन वगैरे होतं तर तिथं अडकून बसतं, त्यावेळी पेन त्याच्यामुळे होतं, पुढे जात नाही आणि किडनीला सूज वगैरे येऊ शकते. याच्यासाठी ह्याचा अभ्यास महत्वाचा होतो. पेरिस्टाल्सिस ऑफ मस्क्युलर वॉल प्रोपेल्स युरिन फ्रॉम किडनी टू युरिनरी ब्लॅडर. फंक्शन काय? कॅरी युरिन फ्रॉम किडनी टू युरिनरी ब्लॅडर. ओके, फक्त युरिन जी आहे किडनी पासून युरिनरी ब्लॅडर पर्यंत नेण्याचं काम हे युरेटरचं आहे. आता urinary bladder, it is muscular sac which acts as the reservoir of urine. Pear shaped, lies in the pelvic cavity. In males, rectum lies behind the bladder and in females, uterus lies behind the bladder. म्हणजे मेल्स मध्ये ब्लॅडरच्या मागे रेक्टम असतं आणि फिमेल मध्ये काय येतं? युरेटर. कारण वेगळे पार्ट आहेत ना फिमेल मध्ये. युटेरस आहे, आपण बघणार आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर युटेरस त्याच्या मागे येतं. त्यावेळी तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये परफेक्ट तुम्हाला सिच्युएशन कळेल त्याची, 3 कशी असतात ते. इट ओपन, आय थिंक तुम्हाला आहे का नाही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मॅडमला विचारायला पाहिजे. इट ओपन्स इनटू द युरेथ्रा, द नेक. इट इज कंपोज्ड ऑफ द थिक मसल विच ऍक्ट्स ॲज द स्फिंक्टर. आता आपण पुन्हा चित्रामध्ये जाऊ, मग तुम्हाला बरोबर कळेल. हे जे आहे हा युरिनरी ब्लॅडर. ओके, आणि इथं वरती स्फिंक्टर असतात, वर आणि एक खालती एक स्फिंक्टर असतो. It is composed of thick muscle which acts as a sphincter. It always in contracted state. Contracted state मध्ये असतं नेहमी. When sphincter relaxes, urine is passed outside the body through the urethra. Okay, जेव्हा sphincter release होतं त्यावेळी urine pass out होते. About 200 to 300 cc of urine can be stored in the bladder. किती कपॅसिटी आहे ब्लॅडरची? 200 to 300 cc. वेन इट इज फुल, पण आपण 800 to 1000 पर्यंत त्याची कपॅसिटी वाढू शकतो ज्या वेळेला होतं, पण त्याच्यानंतर ते जास्त स्ट्रेच होत नाही, तिथपर्यंत ते स्ट्रेच होतं. Okay, when it is full, pressure is created and pressure impulse is conveyed to the brain and urge to micturate and pass urine takes place. Bladder can be stretched about 800 to
1000 cc इन इमर्जन्सी सिच्युएशन, जसं आपण प्रवासाला जातोय किंवा एकेकांना कुठे बाहेर जायची सवय नसते, तर अशा वेळेला काय करायचं, तर त्याची कॅपॅसिटी कितीपर्यंत वाढू शकते, 800 to 1000. त्याच्यानंतर बॉडी ते त्या स्टेजमध्ये ठेवू शकत नाही. 800 to 1000 झाल्यानंतर ती इव्हॅक्युएट करणं इमर्जन्सी सिच्युएशन होऊ जाते. ओके, म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे 200 to 300, पण आपण ती स्ट्रेच करू शकतो 800 to 1000 पर्यंत. त्यांचं युरेथ्रा, इट इज अ कॅनॉल or passage through which the urine passes from bladder to outside. In males, urethra provides common pathway from the flow of urine and semen. एकच पाथवे असते युरेथ्रा म्हणजे सीमेन आणि हे जाण्यासाठी, लेंथ अबाउट 25 सेंटीमीटर. इन फिमेल्स लेंथ अबाउट 4 सेमी and lies in front of the vagina. वजानाच्या बरोबर समोर कुठला काय येतो, युरेथ्रा. ओके, त्यातून आपले युरिन पास आउट होते. आपलं जे मेन्स्ट्रुअल फ्लुइड जाण्यासाठी जे जागा असते ती वेगळी असते आणि युरिन जाण्यासाठी वेगळी असते. त्यामुळे युरेथ्राचा पॅसेज खूप छोटा दिलेला आहे, 4 सेमी दिलेला आहे. ओके, मेल मध्ये तसं नसतं, दोन्ही जाण्यासाठी सेम आहे, त्याच्यामुळे त्याची लेंथ जास्त आहे. Urine, kidney receives 1300 ml of blood per minute comes for filtration. किडनी किती करते, ते 1300 ml ऑफ ब्लड फिल्ट्रेशन साठी येतं किडनीमध्ये. किडनीमध्ये त्याचं फिल्ट्रेशन होतं. जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते बाहेर काढले जातात आणि युरिन थ्रू बाहेर टाकले जातात, जसं युरिया वगैरे आहे ना, जे आपल्या बॉडीसाठी युजफुल नाहीये, ते वेस्ट प्रोडक्ट ते फिल्ट्रेट होतात पूर्ण. त्यासाठीच ते बॉमन्स कॅप्सूल वगैरे कशासाठी आहे, तर ते पूर्ण त्याच्यातून जे शरीराला आवश्यक आहे ते ठेवलं जातं, जे अनावश्यक आहे ते बॉमन्स कॅप्सूल मधून बाहेर काढून ऑक्सिजन बॉडी मधून बाहेर काढून फिल्ट्रेट केलं जातं आणि मग अनावश्यक जो युरिन आहे ते युरेटर मधून युरिनरी ब्लॅडर मध्ये आलं जातं. क्वांटिटी ऑफ युरिन पासेस डेली 1 to 1.5 लिटर. किती असते क्वांटिटी, 1 ते 1.5 लिटर. अमाऊंट ऑफ युरिन सिक्रेट्स व्हेरीज अकॉर्डिंग टू द फ्लुइड इनटेक, वेदर कंडिशन अँड टाईप. तुम्हाला माहिती आहे की आपण काय खातो, किती पाणी पितो, आपलं वेदर काय आहे बाहेर, तर त्याच्यावरून आपली युरिनची हे कमी जास्त होऊ शकते. जसं की पावसाळ्यामध्ये आपण कमी पाणी पितो, कमी बाष्पीभवन होतं किंवा स्वेट वगैरे कमी जातो, त्याच्यामुळे पाणी कमी जातं, त्यामुळे युरिनला कमी होतो. आपण उन्हाळ्यामध्ये कमी होतं, तर तसंच कारण स्वेटच्या थ्रू जात असतं. बाकी पावसाळ्यामध्ये जास्त होतं कारण आपण ते बाहेर टाकण्याची प्रोसेस चालू असते. त्याच्यामुळं याच्यावर सुद्धा ते डिपेंड करतं की तुम्ही किती पाणी पिता, कुठलं क्लायमेट आहे, त्याच्यावर ते सगळं डिपेंड असतं. कलर, अँबर कलर किंवा ट्रान्सपरंट, याच्यावर सुद्धा वेगवेगळे डिसीजेस अवलंबून असतात की तुम्ही कोणते डिसीजेस तुम्हाला कोणते डिसीजेस झालेत. ओके, त्या कलर वरून आपल्याला समजू शकतं की काही डिसीजेस वगैरे आहेत का, युरिन ज्या वेळेला आपण चेक करतो. रिॲक्शन ही मोस्टली ऍसिडिक असते, pH 6 असतो, व्हेरीज 4.5 to 8. हा जास्त ऍसिडिक सुद्धा झाला तर तो शरीरासाठी चांगला नसतो, म्हणजे त्यामुळे सुद्धा काही, म्हणजे जसं आपण म्हणतो ना इन्फेक्शन वगैरे झालं, युरिन इन्फेक्शन, त्यावेळी ती युरिन ऍसिडिक पेक्षा थोडंसं त्याचा pH लेवल वाढलेला असतो. आता याच्यामध्ये युरिन इज अन aqueous solution of greater than 95% water with a minimum of this remaining constituents in the order of decreasing concentration. Urea 9.3 gram per liter, chloride 1.5 आहे, सोडियम 1.17, पोटॅशियम. हे काय माहित पाहिजे फक्त, याची काय एवढी लक्षात ठेवायची लक्षात नाही, कारण युरिया तरी लक्षात ठेवा 9.3 ग्रॅम पर लिटर बाहेर एक्सक्रीट होत असते. युरिन इज अ स्टराईल अंटिल रिचेस द युरेथ्रा. युरेथ्रा पर्यंत जात नाही ना तोपर्यंत युरिन स्टराईल असतं. वेअर epithelial cells lining the urethra are colonized by facultatively anaerobic gram-negative rods and foci. Urea is essentially a processed form of ammonia that is non-toxic to mammals, unlike ammonia, which can be highly toxic. It is processed from ammonia and carbon dioxide in the liver. युरिनचं त्यांनी स्ट्रक्चर दिलंय की जोपर्यंत युरेथ्रापर्यंत येतं ना तोपर्यंत ते स्टराईल असतं, त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन नसतं, बाहेर येताना ते इन्फेक्शन होतं. Abnormal types of the urine. There are several conditions that can cause the abnormal components to be excreted in the urine or present as abnormal characteristics of the urine. They are mostly referred to by the suffix urea.
सम ऑफ द मोर कॉमन टाइप्स ऑफ द ऍबनॉर्मल युरिन. फक्त तुम्हाला नावं सांगते की म्हणतात बघा प्रोटीन युरिया. प्रोटीन युरिया म्हणजे काय, तर युरिन मध्ये प्रोटीन्स प्लस प्लस दिसतात. ते प्लस प्लस झालं तर काय झालंय तुम्हाला, ऑफन ड्यू टू लिकी और डॅमेज, ग्लोमेरुलाय तुमचं डॅमेज झालेलं आहे त्याच्यामुळे प्लस प्लस प्रोटीन दिसते. प्रोटीन्स दिसले म्हणजे तुमचे डायबिटीस मध्ये सुद्धा ही टेस्ट केली जाते की तुमचं प्रोटीनचं डायजेशन परफेक्ट होत नाहीये, त्याच्यामुळे ते दिसत आहे. ऑलिग्युरिया म्हणजे ऑलिग्यू म्हणजे कमी प्रमाणात. अँड ॲबनॉर्मली स्मॉल अमाऊंट ऑफ युरिन ऑफन ड्यू टू द शॉक और किडनी. किडनी डॅमेज झालं तर म्हणतात ना की युरिन आली नाही, 24 तासामध्ये युरिन चेक करतात. कशासाठी करतात की किडनी युरिनचं प्रमाण किती आहे, युरिनचं प्रमाण किती पाहिजे, मिनिमम 1 ते 1.5 लिटर पर डेला व्हायला पाहिजे. पण जर त्याच्यापेक्षा कमी झालं तर ते ऑलिगोयुरिया. ओके. पॉलियुरिया अँड ॲबनॉर्मली लार्ज. पॉली म्हणजे जास्त, ऑलिगो म्हणजे कमी, पॉली म्हणजे जास्त. जास्त प्रमाणात झाली तर तो सुद्धा एक डिसीज होतो. डायबिटीज मध्ये नाही का सारखं सारखं जावं लागतं, त्याच्यामुळे तर ते त्याला काय म्हणायचं, पॉलियुरिया. हे मेडिकल टर्म्स आहेत, फक्त लक्षात ठेवा. डिसयुरिया म्हणजे काय, पेनफुल और अनकम्फर्टेबल युरिनेशन ऑफन फ्रॉम युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तुम्हाला माहितीये युरिनरी ट्रॅक्टला इन्फेक्शन झालं की डिसयुरिया होत आहे ना, की युरिनला होताना जळजळतं, काय काय सांगतात पेशंट. तर ते म्हणजे त्याला काय म्हणायचं, डिसयुरिया म्हणतात. पेनफुल होत असेल युरिन, लहान मुलं पण सांगतात बघा सुचवताना पाणी पित नाहीत व्यवस्थित, डिहायड्रेशन झालेलं असतं, युरिनचं काही इन्फेक्शन झालं असतं, तर डिसयुरिया होऊ शकतं. त्यानंतर हिमॅच्युरिया. हिमॅट हा शब्द इज ऑलवेज रिलेटेड टू ब्लड. जर युरिन मध्ये ब्लड दिसलं तर हिमॅच्युरिया. ग्लायकोसुरिया, ग्लुकोज इन युरिन ड्यू टू एक्सेस प्लाझ्मा ग्लुकोज इन डायबिटीज बियॉन्ड द अमाउंट ऑफ एबल टू रिएब्सॉर्ब. ग्लायकोसुरिया, ग्लुकोज प्लस प्लस दिसतं, त्याच्यामध्येच दिसतं बाहेर, म्हणजे ते ब्लड मध्ये इतक्या प्रमाणात असतं की शेवटी ते युरिन मधून बाहेर पडतं. तर ग्लुकोज प्लस प्लस असलं तर 100% तुम्हाला डायबिटीस आहे. तर असे युरिन ज्या वेळेला आपण चेक करतो त्यावेळी आपल्याला हे वेगवेगळे आपल्याला माहित पाहिजेत फक्त, की प्रोटीन युरिया म्हणजे काय, ऑलिग्युरिया म्हणजे काय, पॉलियुरिया म्हणजे काय, डिसयुरिया म्हणजे काय, त्याचे शब्द माहित पाहिजे. Functions of urinary system: filter unwanted waste materials from the blood and excrete it in the form of the urine. ओके. काय युरिनरी सिस्टीमची, की अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल्स ब्लड मधून घ्यायचं आणि युरिनच्या थ्रू बाहेर टाकायचं. वेस्ट प्रोडक्ट्स फॉर्म्ड बाय द सेल मेटाबॉलिझम लाईक युरिया, क्रिएटिनिन, युरिक ऍसिड, एक्सेस मिनरल्स आर एक्सक्रीटेड. ओके. कारण युरिया वगैरे जास्त राहिले, किडनी फंक्शन बघताना युरिया आणि क्रिएटिनिन बघतात, माहिती ना तुम्हाला. किडनी फंक्शन्स ज्या वेळेला बघतात, ओके, रिनल फंक्शन टेस्ट RFT म्हणतात. तर ते RFT ज्यावेळी बघतात त्यावेळी मेन कोणते 2 गोष्टी बघितल्या जातात, युरिया, क्रिएटिनिन. त्यावेळी त्यावरून आपल्याला समजतं की किडनी काम व्यवस्थित करते का नाही. किडनीचं काम जर व्यवस्थित करत नसेल तर युरिया, क्रिएटिनिन व्यवस्थित बाहेर फेकलं जाणार नाही, मग त्याचं प्रमाण वाढलं जाणार आहे ना. ते प्रमाण वाढलं गेलं की आपल्याला डायरेक्टली समजतं की किडनी फंक्शन व्यवस्थित करत नाहीये. ओके. तर युरिया, क्रिएटिनिन, युरिक ऍसिड, एक्सेस मिनरल्स आर एक्सक्रीटेड. Also potassium, sodium, phosphorus like minerals also excreted. ओके. म्हणजे हे वेस्ट प्रोडक्ट एक्सक्रीट झाले जातात. जर ते प्रमाणापेक्षा जास्त शरीरामध्ये असतील तर त्याचं किडनीचं फंक्शन चांगलं होत नाही, हे लक्षात ठेवायचं. टू मेंटेन वॉटर बॅलन्स इन द बॉडी, वॉटर बॅलन्स मेंटेन करतं. इट इज मेंटेन बाय अँटी डायुरेटिक हॉर्मोन. आता आपण हे हॉर्मोन्स ज्यावेळी येतील त्यावेळेला कळेल हे ADH जे आहे, जे किडनीवर वरती जो आहे ना, मी म्हटलेलं त्रिकोणी आकाराचे ऍड्रिनल ग्लॅन्ड, त्यातून सिक्रेट होतं आणि हे बॅलन्स ठेवला जातो. ADH, अँटी डायुरेटिक हॉर्मोन, अँटी डायुरेटिक हॉर्मोन. ओके. आपण ते हॉर्मोन्स बघताना ते सगळे डिटेलमध्ये बघू. टू मेंटेन इलेक्ट्रोलाइट बॅलन्स इन द बॉडी, टू मेंटेन बॉडी टेम्परेचर अँड टू मेंटेन द ब्लड रिएक्शन. एवढी सगळे फंक्शन्स आहेत. ब्लड रिएक्शन मेंटेन करायचं, वॉटर बॅलन्स रिएक्शन करायचं, फिल्टर करायचं, अनवॉन्टेड सबस्टन्सेस बाहेर टाकायचं, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करायचं, की बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जे जे उपयोगी आहे ते याच्यामध्ये होतं. द योगिक पॉइंट ऑफ व्ह्यू काय, योगा पोस्चर्स आर
बेनिफिशियल टू युरिनरी ऑर्गन्स एस्पेशली टू द किडनी. किडनीसाठी खूप चांगले पोस्चर्स आहेत आपल्यामध्ये, जसे की अर्ध मत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, हलासन. जसा पोटावर त्याचा चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट होतो तसा किडनीवर सुद्धा होतो. त्यामुळे किडनी फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. हायली बेनिफिशियल जे मूलबंध, मगाची जे सांगितलं मूलबंधाचा जसं स्पिंक्टरवर कंट्रोल येण्यासाठी, युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणा, किंवा काही काहींना शिंक झाल्यावर, खोकला आल्यावर, उड्या मारल्यावर युरिन बाहेर पडते थोड्याफार प्रमाणात, किंचित प्रमाणात, तर त्याच्यावर कंट्रोल येण्यासाठी जे किगल एक्सरसाइज आपण आता मॉडर्न मध्ये म्हणतात किगल एक्सरसाइज, ते आपल्याला पूर्वीच आपल्या योगामध्ये सांगून ठेवलेलं आहे. जसे मूलबंध आहे, अश्विनी मुद्रा आहे, तर त्याच्यामुळे आपण त्याच्यावर कंट्रोल आणू शकतो. ओके, मूलबंध strengthens the muscular wall of urinary bladder and the sphincters. This prevents the passage of urine or sneezing, puffing. आता जे बोलले ते. Similar benefits is obtained to prevent stress incontinence in women. Stress incontinence म्हणजे काय, की तेच कफिंग केलं, उड्या मारल्या, किंवा स्नीझिंग केलं तर युरिन थोडीशी नकळत बाहेर पडते, तर त्याला काय म्हणायचं, युरिनरी इनकॉन्टिनन्स. शक्यतो डिलिव्हरी, ज्यावेळी नॉर्मल डिलिव्हरी होते ना, डिलिव्हरी नंतर किंवा काही कारणामुळं ऑपरेशन झालेलं असेल आणि व्यवस्थित ते हे केलं गेलेलं नसेल लागेल, तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. तर स्ट्रेस इनकॉन्टिनन्स होतो, तर त्याच्यावर सुद्धा आपण कंट्रोल आणू शकतो योगामुळे, आणि त्याचा रोल खूप चांगला आहे. ऑल्सो इम्प्रूव्ह आणि मसल टोन पण चांगला होतो युटेरसचा, आणि त्यामुळे मेन्स्ट्रुएशन रेग्युलर होण्यासाठी सुद्धा यूज होतो. अशा दृष्टीनं खूप महत्वाचा आहे, छोटासा आहे, कारण याच्यामध्ये आपण वेगळे भाग केले. लार्ज इंटेस्टाईन अलग बघितलंय, स्किन आपण नंतर बघणार आहोत, लंग्स आपण वेगळे बघितलेत. त्यामुळे आता याच्यामध्ये फक्त किडनी राहिलेलं, त्या दृष्टीने एवढं सांगितलेलं आहे. तर त्याचा असा उपयोग आपल्याला होतो. ओके, एक्सक्रिटरी सिस्टीम सुद्धा थोडीच होती, 15-20 मिनिटाची, ती आपण हे केलेली आहे, कव्हर केलेली आहे. आता 2 हे राहिले, बंद करते.